मित्रांनो, दुसऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले पक्ष फोडायचे, त्यांनी जन्माला घातलेले नेते पळवून आपल्या पक्षामध्ये आणायचे, सत्ता मिळवायची आणि आपला पक्ष इतरांपेक्षाही मोठा आहे म्हणून ढोल बडवत राहायचं. हेच तर राजकारण मागच्या काही वर्षापासून पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये तर या घाणेरड्या राजकारणाची अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट हे 24 तास अखंडपणे अशा फोडाफोडीच्या राजकारणामध्ये रमलेले आहेत. पक्ष फोडले, नेते पळवले म्हणजे मोठ्या मर्दुमकीचं काहीतरी मोठं काम आपण केलं आहे असं त्यांना वाटतं. मग त्याला नाव देतात ना काही ऑपरेशन अमुक, ऑपरेशन तमुक. लोक मात्र यांना गद्दाराची टोळी म्हणून हिणवतात. पण एकदा सत्ता मिळाल्यावर लोक काय म्हणतात याची पर्वा कोणाला असते हो. बघू पुन्हा निवडणुका आल्यावर. गद्दारीच्या राजकारणावर लोक काय काय बोलतात हे आपण आपल्या आजूबाजूला रोज ऐकत असतो. लोकांमध्ये हळूहळू हा सगळा असंतोषही आता दिसू लागलेला आहे. गद्दारीचा शक्का बसलेल्या नेत्यांना आपल्याच मतदारसंघामध्ये फिरतानाही आता भीती वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून मग पोलिसांची सोबत घेऊन, पोलिसांची मदत घेऊन त्यांना आपल्याच मतदारसंघामध्ये फिरायची वेळ आलेली आहे. खर तर ही किती लाजिरवाणी बाब आहे. निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या ही लोकांच्या मताची केलेली चोरी असते. आणि मग त्यामुळे मतदार संतापतात, खवळतात. पण आता या मतदारांचा उद्रेक सुद्धा होताना दिसू लागलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी आणि 80 पैकी 60 आमदारांनी पक्ष सोडला. यातील खासदार सायोनी घोष आणि आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांना लोकांच्या तीव्र आक्रोशाचा, उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. संतापलेल्या नागरिकांनी सायोनी घोष यांच्या गाडीला वेढा घालत गो बॅक, गो बॅक, गद्दार, गद्दार, बेईमान अशा घोषणा दिल्या. एवढंच नाही, किती रुपयानं विकली गेली असा आक्रमक सवाल करीत या स्थानिकांनी खासदार महोदयांना धारेवर धरलं. भर रस्त्यावर स्वतःच्याच मतदारसंघामध्ये सायोनी घोष यांना अशा प्रकारे तीव्र जनाक्रोशाला सामोरं जावं लागलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पहा. एका 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी या खासदार सायोनी घोष पीडितेच्या घराच्या दिशेनं जात असताना तिथं उपस्थित असलेल्या शेकडो महिला आणि पुरुषांनी त्यांचा मार्ग अडवला. ज्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सायोनी घोष यांना राजकारणामध्ये आणलं, त्यांना मोठी ओळख मिळवून दिली, त्यांच्याशीच सायोनी यांनी गद्दारी केल्याची भावना येथील मतदारांमध्ये पाहायला मिळाली. आणि ही क्रूर हत्येची, या लहान मुलीच्या अत्याचाराची सगळी घटना घडून गेल्यानंतर 3 दिवसांनी या खासदार महोदय इथं आले होते. त्यामुळं
3 दिवस उलटल्यानंतर आता तुम्हाला मतदाराची आठवण आली का? इतके दिवस तुम्ही कुठं होता? या अशा प्रश्नाने त्यांनी सरबत्ती केली लोकांनी आणि या गदारोळातच त्यांना कसा बसा मार्ग काढावा लागला आणि पीडितेच्या घरी जावं लागलं. लोकांचे प्रतिनिधी आणि लोकातच फिरायचं झालं ना मुश्किल. गद्दारीचं राजकारण जर असं सुरू राहिलं तर कदाचित लोकांच्या उद्रेकाचा भडका यापेक्षा सुद्धा अधिक होऊ शकतो. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.